नमस्कार, सुंदर माझं कोकणी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज देखील आपण एका सुंदर प्रवासाला निघालो आहोत। इतिहासाची साक्ष देणारं एक रत्नागिरीतलं सुंदर गाव ते म्हणजे शृंगारपूर आणि महाराणी येसूबाई यांचं माहेरघर छत्रपती संभाजी महाराज यांची सासूरवाड म्हणजे शृंगारपूर गाव। तर साधारण आपल्या मालगुण गावापासून 60 ते 70 किलोमीटर अंतरावर असणारं हे गाव आहे। तर तिथेच आपण जातोय। तिथे भैरी भवानीचं मंदिर आहे, तर त्या मंदिरात आपण जाणार आहोत। आणि हे भैरी भवानीचं जे मंदिर आहे तर ते इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक घटनांची साक्ष देणारा जो प्रचितगड किल्ला आहे तर त्याच्याच पायथ्याशी हे शृंगारपूर गाव वसलेलं आहे आणि देवीचं मंदिर देखील आहे। तर असं सुंदर गाव म्हणजे अक्षरशः छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं गाव आपण म्हणू शकतो। आणि जिथे महाराणी येसूबाई ज्या गावामध्ये रुळल्या खेळल्या त्यांचं बालपण ज्या गावाने बघितलं तर त्या गावात आज आपण जातोय। तर आपला प्रवास असणार आहे मालगुण ते शृंगारपूर। पहिला आपण इथून मालगुणमधून निघालोय जाकादेवी मार्गे आपण भातगाव रोडने परचुरी मार्गे संगमेश्वरच्या आधी म्हणजे कोळंबेमध्ये मुख्य हायवेला आपण जाणार आहोत। तिथून मग संगमेश्वर मधून आतमध्ये असलेल्या साधारण 18 किलोमीटर आतमध्ये असणारे शृंगारपूर गावामध्ये आपण जाणार आहोत। तर तुम्हाला फारसा प्रवास मी दाखवणार नाहीये, पण तिथे गेल्यावर ते मंदिर आणि आजूबाजूचा परिसर नक्कीच दाखवेन। तर आपला प्रवास सुरू झालेला आहे। आता आपण भातगाव रोडला आहोत। थोड्या म्हणजे जाकादेवी मुख्य बाजारपेठेपासून थोडंसं पुढे आलं तर डावीकडे एक रस्ता जातो भातगाव मार्ग, तर तिथून आपण आत आलेलो आहोत। आणि बरोबर त्या जिथून आपण डावीकडे वळतो तर बरोबर 4 किलोमीटर अंतरावर आपल्याला 2 रस्ते लागतात। एक भातगावला जातो डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला जातो तो फुणगुस डिंगणी परचुरी रानपाड इकडे जातो। तर त्या रोडने आपल्याला जायचं आहे। चला तर आपण बरोबर त्या डाव्या बाजूला म्हणजे भातगाव रोडला आतमध्ये आलो आहोत आणि आपल्या समोर 2 रस्ते जात आहेत। एक डाव्या बाजूला गेला तो भातगाव मांजरे वगैरे गाव आहेत तिकडे गेला, आणि हा उजव्या बाजूला गेला हा वांद्री उक्षी रानपाट फुणगुस डिंगणी मार्गे संगमेश्वरला देखील जातो। तर त्या मार्गाने आपण वळलेलो आहोत आणि सरळ आता आपण जातोय। जिथे आपण उजवीकडे वळलो तिथून बरोबर 1 किलोमीटर पुढे आलं की डाव्या बाजूला एक रस्ता जातोय, तर तो थेट जातो फुणगुस डिंगणी मार्गे। पण आपण तिथे जायचं नाही, आपल्याला सरळ जायचं या रस्त्याने, कारण तो रस्ता खराब आहे। त्याचं काम चालू आहे त्यामुळे रस्ता खराब आहे, आपल्याला सरळ जायचंय। हा रस्ता थेट जातो रानपाटला। बरोबर अर्धा किलोमीटर पुढे आलं की आपल्याला 2 रस्ते लागतात। एक सरळ जातोय तो रानपाट या गावात जातोय आणि डाव्या बाजूला जातोय तर तो परचुरी उक्षी मार्गे जातोय। तर आपल्याला डाव्या बाजूला वळून सरळ जायचंय। पुढे अर्धा किलोमीटर आल्यावर पहिला जो डावीकडे वळणारा रस्ता आहे तिकडे जायचंय। हा परचुरी मार्ग आहे आणि उजवीकडे जो तिकडे गेलाय तर तो उक्षी मार्ग आहे। तर उक्षी मार्गे पण जाता येतं, पण हा परचुरी मार्ग सोपा पडतो त्यासाठी आणि जवळचा देखील आहे। जो मुंबई गोवा महामार्ग आहे तर कोळंबेमध्ये हा मार्ग बाहेर पडतो तिथे। तर ह्या मार्गाने आपण सरळ जातोय आता मुंबई गोवा महामार्गाकडे। तर आता आपण परचुरी मार्गाने संगमेश्वरच्या दिशेने चाललोय। तर ह्या परचुरी मार्गावर देखील थोडंसं काम चालू आहे रस्त्याचं। थोडंसं ट्रॅक्टर्स वगैरे मध्येच आहेत। फक्त होतं कसं वळणाचं आणि तीव्र उताराचा रस्ता आहे, त्यामुळे झटकन वाहन कधी आपल्या समोर येतं ते आपल्याला कळत नाही, त्यामुळे येताना जरा सावकाश आहे। तर परचुरीमधून आपण आता पुढे आलो आहोत आणि मुख्य जो मुंबई गोवा महामार्ग आहे तर तो आपल्या समोरच आहे। त्या ब्रिज खालून उजवीकडे जायचं आहे आणि लगेचच त्यावरती ब्रिजवर चढायचं आहे।
हे कोळंबे आहे. आत्ता जो आपल्या उजव्या बाजूला रस्ता गेलाय तर तो जुना महामार्ग होता. तर इथे ब्रिज आहे आणि या ब्रिजवर आपण जातोय वरून. तर कोळंबेमधून आपण मुख्य महामार्गावर आलो आहोत आणि हा रस्ता चांगला आहे. इथे 2 ट्रॅक आहेत आणि ते दोन्ही चालू आहेत. येणारे जाणारे म्हणजे गोव्याच्या बाजूने जाणारा तिकडे रस्ता आहे आणि मुंबईच्या दिशेने जाणारा या बाजूला रस्ता आहे, म्हणजे ज्या रस्त्यावर आपण जातोय. आणि मला अपेक्षित होतंच थोडंसं पुढे आलं की डायव्हर्शन आहे, म्हणजे पुन्हा एकच लाईन सुरू आहे. तर इथे आपण पुन्हा उजवीकडे वळलो, म्हणजे हा रस्ता आपण मुंबईच्या दिशेने जात असतो तरी हा जर रस्ता आहे तर तो गोव्याच्या दिशेने जातो. बऱ्यापैकी रस्ता चांगला करण्यात आलेला आहे, म्हणजे थोडक्यात मुंबई गोवा महामार्गाचं काम प्रगती पथावर आहे. लवकरच सुरू होणार असं दिसतंय. असो, जेव्हा होईल तेव्हा होईल. तर आपला जो मागचा प्रवास म्हणजे आपण साधारण आपण मुंबईपर्यंत जो प्रवास केला होता, आपण संगमेश्वर बाजारपेठेतून गेलो होतो तेव्हा हा ब्रिजचं काम सुरू होतं. पण आत्ता हा ब्रिज सुरू झालेला आहे आणि आपण ह्या ब्रिजवरून जातोय. म्हणजे संगमेश्वर बस स्थानक वगैरे खाली आहे आणि आपण थेट वरून जातोय. उजव्या बाजूला संगमेश्वर बस स्थानक आहे. थोडस बोर्ड वगैरे दिसतंय. म्हणजे जवळजवळ हे काम पूर्णत्वास आलेलं आहे. संगमेश्वर मुख्य बाजारपेठेमधून पुढे आलो आणि डाव्या बाजूला शास्त्री पूल आहे. तर आपल्याला हा रस्ता क्रॉस करून त्या बाजूला जायचं आहे, कसबा. पण जाताना जरा अतिदक्षता बाळगा, कारण वाहनांची ये जा सुरू असते. तर इथे बोर्ड देखील आहेत. शृंगारपूर 15.7 किलोमीटर, कातुर्डी, नायरी, फणसवणे, कर्णेश्वर मंदिर, छत्रपती संभाजी महाराज पुतळा 1.5 किलोमीटर. तर हा रस्ता जातोय थेट शृंगारपूरच्या दिशेने. तर ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या ऐतिहासिक घडामोडींचा वारसा स्थळ आपण म्हणू शकतो हा भाग आहे. संगमेश्वर, कसबा आणि नंतर शृंगारपूर. आपण कसब्यामध्ये आलो आहोत आणि इथेच संभाजी महाराजांचा पुतळा आहे समोरच. आणि हा डाव्या बाजूने जो रस्ता गेलाय तो कर्णेश्वर मंदिराकडे गेलाय आणि हा उजव्या बाजूने जो रस्ता गेलाय तो शृंगारपूर, नायरी वगैरे त्या दिशेने गेलाय. थोडा रुंद रस्ता आहे हा. पुढे जाऊन बघूया. कसब्यामधील हे संगमेश्वर मंदिर आहे आणि इथे 3 नद्यांचा संगम आहे. संगमावरचं मंदिर आहे म्हणून ते संगमेश्वर. तर आपण आता पुढच्या दिशेने जातोय. तर आता आपण कोंड उमरेमध्ये आहोत आणि श्री गणेश मंदिर आहे डाव्या बाजूला. कोंड उमरेमधील गणेश मंदिर. आणि सरळच आपल्याला पुढे जायचं आहे. हा जर रोड बघायला गेलात तर अतिशय वळणाचा आहे आणि अरुंद आहे. म्हणजे एखादं वाहन आपल्या चटकन पुढ्यात येतं
आणि ते पुढ्यात आल्यावरच आपल्याला कळतं, त्यामुळे जरा वाहने सावकाश चालवा. तर आपण आता कारभाटले या गावामध्ये येऊन पोचलो आहोत. कारभाटले पहिलं उमरे लागलं, कोण उमरे, आणि नंतर कारभाटले. तसंच आपण आता पुढे जातोय. जसजसं आपण शृंगारपूरच्या दिशेने जातोय तसं सह्याद्रीच्या अत्युच्च पर्वतरांगांचं दर्शन आपल्याला होतंय. कारण शृंगारपूरच्याच वरच्या बाजूला प्रचितगड आहे. तर हा साधारण रोड पाहिला तर बघा अरुंद आहे आणि वळणाचा आहे, त्यामुळे जरा सावकाश वाहने हाका आणि जास्तीत जास्त हॉर्नचा वापर करा. तर पुढे आल्यावर दोन रस्ते लागतात. एक डाव्या बाजूला जातो तो निवळी गावात जातो आणि उजव्या बाजूला जातोय तो शृंगारपूरच्या दिशेने जातोय. इथून तिवरे पण आहे. तिवरे 1.8 किलोमीटर आहे आणि निवळीला जिथून रस्ता जातो त्याच्या थोडंच पुढे आल्यानंतर एक डाव्या बाजूला रस्ता जातो, तो जातो थेट भैरी भवानी मंदिर शृंगारपूर, आणि हा उजव्या बाजूला जातो तो नायरीच्या दिशेने जातो. तर आपण शृंगारपूर गावात येऊन पोहोचलो आहोत. शृंगारपूर 0, कातुर्डी 3 किलोमीटर. तर हे संपूर्ण शृंगारपूर गाव आहे. पावसाची लक्षणं दिसत आहेत, बहुतेक पाऊस येणार. आणि समोरच डोंगर रांगा आणि प्रचितगड आय थिंक तिकडे आहे. ग्रामपंचायत शृंगारपूर. भैरी भवानी मंदिर उजव्या बाजूला आहे. तर हा जो रस्ता आहे तर तो जरा दुरावस्था झालेली आहे रस्त्याची आणि एकदम कट टू कट 4 व्हीलर जाते. कारण यापूर्वी देखील मी आलेलो आहे इथे 2018ला. कारण हा रस्ता अतिशय अरुंद आहे, अतिशय अरुंद. भैरी भवानीच्या मंदिराच्या इथे आलो आहोत आपण आणि खाली पार्किंगसाठी अशी जागा आहे. खाली गाड्या लावून इथून थोडंसं वर चालत जायचं आहे. मी जेव्हा 2018 साली आलो होतो तर तेव्हा गाडी वरपर्यंत नेली होती ह्या कच्च्या रोडमधून, पण आत्ता पार्किंग मात्र खाली केलं आहे आणि आम्ही चालत चालत वर जातो आहे.
तर समोरच भैरी भवानी मंदिर आहे, जिथे आता आपण होतो. आतमध्ये शूटिंग करण्यास परवानगी नाही आणि सगळ्यात इतिहासातील सगळ्यात महत्त्वाचा साक्षीदार ती म्हणजे ही जागा. तर हे जे झाड आहे समोर मंदिराच्या खालच्या बाजूलाच हे झाड आहे. तर महाराणी येसूबाई म्हणजे छत्रपती संभाजीराजांच्या पत्नी, तर त्यांचा जो राजवाडा होता तर तो इथे होता. आता त्यातला अवशेष शिल्लक नाहीत. इतिहासातील सगळ्यात महत्त्वाची जागा. तर आताच आपण शृंगारपूरवरून निघालोय. भैरी भवानी मंदिरात गेलो होतो. छान असं मंदिर आहे. मी 2018ला एकदा आलो होतो, तेव्हा एवढी डेव्हलपमेंट नव्हती. म्हणजे रस्ते तसेच आहेत, फक्त थोडीशी बाथरूम वगैरे बांधलेलं आहे आणि त्यानंतर मग खाली हॉटेल पण आहे. तर मंदिरात प्रवेश केला आणि आपण समोरच भवानी देवीची मूर्ती आहे. त्याआधी आपल्याला गणपतीची एक मूर्ती दिसते. आपल्या उजव्या बाजूला श्री महालक्ष्मी आणि डाव्या बाजूला श्रीदेव भैरी आणि मंदिराच्याच मागच्या बाजूला श्री महिषासूर मर्दिनी अशा देवदेवतांच्या ज्या मूर्त्या आहेत तर त्या ठिकाणी आहेत. अनेक माणसं, अनेक मंडळी देवीच्या दर्शनाला आली होती. आज गुरुवार आहे. मला वाटतंय सुट्ट्या संपणार आहेत, त्यामुळेच कदाचित गर्दी झाली असावी. तर तिथे आम्ही बसलो, सगळी मंडळी बसली होती आणि तिथल्या पुजाऱ्यांनी एक चांगली माहिती दिली. म्हणजे गोंधळ कधी असतो किंवा प्रचितगड आहे तिथे ट्रेक करायला किती वेळ जातो. तर साधारण अशा चांगली माहिती त्यांनी दिली आणि सगळ्यात त्याची एक महत्त्वपूर्ण त्यांचं सांगणं मला महत्त्वपूर्ण वाटतं तुम्हाला देखील सांगायला, की मंदिरात, कोणत्याही मंदिरात जा, तिथलं पावित्र्य जपलं गेलं पाहिजे. अगदी हातपाय धुवूनच मंदिरात गेलं पाहिजे आणि त्यानंतर मग मंदिरातील ज्या मूर्त्या असतात, मग त्या कोणत्याही मूर्त्या असोत, त्याबरोबर सेल्फी काढणं हे खरं अत्यंत चुकीचं आहे. किंवा परवानगीशिवाय फोटो काढणं हे देखील चुकीचंच आहे. तर अशा बऱ्याच गोष्टींबद्दल त्यांनी सगळ्या आलेल्या मंडळींना माहिती दिली. त्यानंतर मग आम्ही दर्शन घेतलं आणि बाहेर पडलो आणि बाहेरच समोरच प्रचितगडाचं दर्शन घेतलं. आणि नेक्स्ट टाइम नक्कीच आपण प्रचितगड ट्रेक करू. तिथे खालच्या बाजूला जे हॉटेल आहे तर तिथे थोडंसं थांबलो. व्हिडिओमध्ये त्यांचे नंबर देखील असतील. अगदी व्हिडिओ पॉज करून तुम्ही ते नंबर घेऊ शकता. डिस्क्रिप्शनमध्ये पण देखील देण्याचा प्रयत्न करतो. तर त्यांना फोन करा तिथे आणि तिथे ट्रेकिंगसाठी किंवा जेवणाची व्यवस्था होते. तर असा एकंदरीत आपला प्रवास सुरू झाला होता मालगुणपासून अगदी शृंगारपूरपर्यंत. तर शृंगारपूर एक इतिहासातील महत्त्वाचा ठेवा, एक महत्त्वाचं गाव आपण म्हणू शकतो. कारण छत्रपती संभाजी महाराजांचा पदस्पर्शाने पावन झालेलं ते गाव आहे. संभाजी महाराजांची सासूरवाड या शृंगारपुरात आहे आणि महाराणी येसूबाईंचं तिथे घर आहे, म्हणजे माहेर. त्यांचा राजवाडा तिथे होता. दुर्दैवाने त्या राजवाड्याचे कोणते अवशेष आता तिथे शिल्लक नाहीत, पण जी जागा आहे तर ती अत्यंत पवित्र आणि एक ऐतिहासिक ठेवा म्हणून आपण तिथे पाहू शकतो. संभाजी महाराजांचं इथे येणं जाणं नक्कीच होतं आणि आपण देखील अशा ज्या ठिकाण आहेत, अशी जी ठिकाणं आहेत तर ती आवर्जून बघितली पाहिजेत आणि तिथे खरंच नतमस्तक झालं पाहिजे. ज्या महाराजांमुळे आज आपण हे दिवस पाहतोय, ही परिस्थिती जी चांगली परिस्थिती आपण म्हणू शकतो ती पाहतोय, तर अशा महाराजांची आठवण म्हणजे हे शृंगारपूर गाव. अशा खूप महाराजांच्या आठवणी आहेत. तर रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील हे शृंगारपूर गाव, संगमेश्वर मुख्य शहरापासून साधारण एक म्हणजे बस स्थानकापासून एक 18 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. तिथे येण्यासाठी बसेस देखील आहेत किंवा तुम्ही प्रायव्हेट वाहन करून देखील इथे येऊ शकता. आणि आजूबाजूचा निसर्ग निहाळत तुमचा प्रवास कधी संपतो हे तुम्हाला देखील कळणार नाही. पण अत्यंत एक जाणीवपूर्वक एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की इथे येणारा हा जो रस्ता आहे तर तो अरुंद आणि तीव्र वळणाचा आहे. तुम्ही वाहनाने तुमच्या आला असाल तर नक्कीच हॉर्नचा वापर जास्त करा, कारण तीव्र वळणं आहेत. तर सुरक्षित या आणि सुरक्षित जा. आपल्यामुळे तिथे कोणतं पावित्र्य भंग होणार नाही याची मात्र आवर्जून काळजी घ्या. चला आता तात्पुरता मी या व्हिडिओमध्ये तुमचा निरोप घेतो. भेटूया एका नवीन व्हिडिओत, एक नवीन काहीतरी घेतो. तोपर्यंत काळजी घ्या.